विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढण्याचा ट्रिक आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण घन असणाऱ्या संख्येच्या दशम चिन्हाच्या अगोदर शून्य असेल तर आपण त्याचं घनमूळ कशा पद्धतीनं काढलं हे शिकलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण घन असणाऱ्या संख्येमध्ये दशम चिन्हाच्या पूर्वी जर पूर्णांक संख्या आलेली असेल तर त्या संख्येचा घन कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. बघूया तर या ठिकाणी उदाहरण आहे घनमुळामध्ये 1.728 याचं घनमूळ किती आहे हे काढायचं आहे. कसं काढायचं आहे? पद्धत तीच आहे. दशांश चिन्ह काढून टाका. राहिलेली संख्या जी आहे त्याचं अगोदर घनमूळ काढून घ्यायचं आहे. दशांश चिन्ह या ठिकाणी काढून टाकलं तर या ठिकाणी कोणती संख्या शिल्लक राहील? 1.728 याचं काय करायचं आहे? घनमूळ काढायचं आहे. पूर्ण घन असणाऱ्या संख्येचा घन कसा काढायचा याच्या ट्रिक आपण मागील व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या 4 टाईपच्या ट्रिक या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्याच ट्रिकचा वापर करून आपण या ठिकाणी अगोदर घनमूळ काढून घेणार आहोत. सुरुवातीला 3-3चे गट करा. हा एक गट झाला आणि हा एक गट झाला. 2 भाग या ठिकाणी तयार करा. या ठिकाणी हे 2 भाग झाले. 728चा एक भाग आणि हा 1चा एक भाग. काय करायचे पुढे पहा. या ठिकाणी आता आपल्याला इथं एकक स्थानचा अंक किती आहे ते पहा. एकक स्थानचा अंक 8 आहे. मग ज्यावेळेस 8 येईल त्यावेळेस घनमूळ काढताना आपण काय घेतो? दिलेला इथं तुम्हाला पाठ नसेल तर 8 असेल तर 2 घ्यायचे. इथं 8 असेल तर काय सांगितले? 2 घ्यायचे. म्हणून इथं 2 घेतलं. पाठीमागे चला. मागची संख्या किती आहे? 1. 1 ही पूर्ण घन संख्या आहे. कोणत्या संख्येचा घन आहे? 1 चा घन आहे. मग इथं 1 लिहून टाका. या ठिकाणी उत्तर किती आलं? 12. उत्तर किती आलं? 12. पहा या ठिकाणी 12 हे या संख्येचं काय राहिलं आहे? घनमूळ आलेलं आहे. आता पाठीमागे या ठिकाणी या घनमुळामध्ये दशांश चिन्हानंतरची घरं मोजायची आहेत. किती घरं आहेत ते पहा. किती घरं आहेत? 1 2 3 म्हणजे 3-3चे गट जर आपण मोजले तर 3चा फक्त किती गट आहे? एकच गट आहे. म्हणजे दशांश चिन्ह देत असताना आपण एक घर सोडून दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी 2 सोडून त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देणार. म्हणजे 1.2 हे या ठिकाणी या संख्येचं काय आलं? घनमूळ आलं. पुढे चला. या ठिकाणी पुढे आहे घनमुळात 15.625 याचं घनमूळ काढायचं आहे. दशांश चिन्ह काढून टाका. डायरेक्ट संख्या लिहा. संख्या लिहिणार आपण किती? 15.625 पूर्ण घन असणाऱ्या संख्येचं घनमूळ. मेथड काय आहे? 3-3चे गट तयार करा. पहिल्या 3चा हा एक गट झाला आणि या 15चा एक गट झाला. आता काय करायचंय? पहिल्या गटामध्ये शेवटचा एकक स्थानचा अंक पहा किती आहे? 5. सोपं आहे. 5 आल्यानंतर आपण 5च घेतो. इथं दिलेला आहे. तुम्ही पाठ केलं नसेल तर परत एकदा पाठ करून घ्या. मी हे 4 तसंच ठेवलेलं आहे. 5ला 5 या ठिकाणी लिहिलं. चला पुढे. मागे किती संख्या येते? 15. 15 ही संख्या या संख्येच्या अगोदर येणारी पूर्ण घनसंख्या कोणती? 15 15 15 पहा या ठिकाणी कुठे येईल? 27 आली म्हणजे किती? 8. 15च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या किती आली? 8. आणि कोणत्या संख्येचा घन आहे तो? 2. मग या ठिकाणी लिहून टाका 2. आपलं उत्तर किती आलं? इथं 25 आलं. किती आलं? 25 म्हणजे 15,625 हा 25चा घन आहे. आता पुढे काय करायचंय? पाठीमागे या ठिकाणी दशांश चिन्हानंतरची घरं मोजा. 3चा किती गट आहे? 3-3चे गट किती? एकच गट आहे. 3चा एकच गट असल्यामुळे आपण या ठिकाणी दशांश चिन्ह हे एक घर सोडून देणार आहे. म्हणजेच 5च्या अगोदर म्हणजे 5 सोडून या ठिकाणी दशांश चिन्ह दिलं. हे आपण घनमुळामध्ये 15.625 याचा हा काय झाला? घनमूळ झाला. लक्षामध्ये पुढील उदाहरण बघू. या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे 571.787 हा घनमुळात दिलेला आहे. याचं घनमूळ काढायचं आहे. दशांश चिन्ह काढून टाका. 571 आणि 787 करा. 3-3चे गट. 787चा एक गट झाला आणि राहिलेल्या संख्येचा एक गट. ठीक आहे. चला पुढे. आता एकक स्थानचा अंक पहा किती आहे? 7. 7 आला तर किती घ्यायला पाहिजे? 3 घ्यायला पाहिजे. 3 इथं दिलेला आहे. 7 आला असेल तर किती घ्यायचंय? 3 घ्यायचंय. मग या ठिकाणी डायरेक्ट 3 लिहून टाका. दिलं. पाठीमागे या 571 या संख्येच्या अगोदरची पूर्ण घनसंख्या शोधायची आहे. मी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ करायला सांगितले होते. पाठ केले का तुम्ही?
केले नसतील तर पाठ करा, कारण त्याशिवाय आपल्याला हे गणित फास्ट सोडवता येणार नाही. 571च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या कोणती? इथे पहा 512 आहे. किती आहे? 512. 512 ही 571च्या अलीकडील पूर्ण घनसंख्या आहे आणि 512 कोणत्या संख्येचा घन आहे? 8चा घन आहे. मग लिहून टाका इथे 8. किती आला आपलं घनमूळ? 83 आलं. इथं 83 लिहिलं. आता पाठीमागे चला. दशम चिन्हानंतर तीन अंकांचे किती गट आले ते बघा. इथं दशम चिन्हानंतर 3चा एकच गट आलेला असल्यामुळे आपल्याला एकच घर सोडून दशमशिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 8.3 हे आलं या ठिकाणी या संख्येचं घनमूळ आलं. विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढणं खूप सोपं आहे. फक्त सराव आवश्यक आहे. प्रॅक्टिस मॅन मेक परफेक्ट. तुम्हाला सराव असल्याशिवाय या ठिकाणी गणितामध्ये स्पीड येणार नाही. कोणतीही ट्रिक समजून घेत असताना ट्रिक समजून घेण्यासाठी तुम्हाला कितीही वेळ लागू द्या, परंतु एकदाच ट्रिक समजले की परत तुम्हाला तेवढा वेळ लागणार नाही. तुम्ही सेकंदामध्ये अशा पद्धतीनं घनमूळ अगदी निरीक्षणाने काढू शकणार आहात याची खात्री आहे. तर या ठिकाणी पुढील जे गणित आहे ते तुमच्यासाठी दिलेलं आहे. गणित आहे घनमुळामध्ये 778.668. याचं उत्तर काढा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा स्मार्ट जिनियस मॅथ चॅनल आणि भरघोस अशा प्रकारचं यश मिळवा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद.